तो आपण शिकणार आहोत. आपल्या आजच्या विषयाचे नाव हे आहे आपल्या योग्यते पलीकडे कधीही जाऊ नये. आजचा आजचा विषय आहे आपल्या योग्यते पलीकडे कधीही जाऊ नये. आता अनेक वेळा आपण ज्या काही आपल्या योग्यता आहे तिथपर्यंत आपण सीमित न राहता आपण त्याच्या पलीकडं जायचा प्रयत्न करतो आणि चांगलं आहे जाणं, परंतु काय त्या गोष्टी देवाला मान्य आहे का? आणि जर त्या गोष्टी देवाला मान्य असेल तर मग देव आपल्याला आपल्या योग्यते पलीकडे जे आहे ते घेऊन जाईल. पण जर त्या गोष्टी देवाला मान्य नसतील आणि मग आपण जर आपल्या योग्यते पलीकडे जर आपण जात आहोत तर मग कुठेतरी आपण आपल्या स्वतःच्या जीवनाकरता प्रॉब्लेम जे आहे ते क्रिएट करून घेता किंवा प्रॉब्लेम जे आहे ते आपण आपल्या स्वतःच्या जीवनावरती आपण ओढवून घेता. आणि आज हा जो विषय आहे हा आपण शिकत असताना आपल्याला आपल्या योग्यता काय आहे हे समजणं गरजेचं आहे आणि त्यानुसारच आपण चालणं हे फार गरजेचं आहे. परंतु आज आपण पाहतो की आपल्या योग्यता ह्या ओळखण्याऐवजी आपल्या योग्यतेच्या पलीकडे जाऊन आपण एखादी गोष्ट करतो आणि त्यामुळं आपल्या जीवनामध्ये आपल्याला फार मोठ्या समस्यांना जे आहे ते सामोरे जावं लागत असतं. आणि यातला पहिला जो मुद्दा आहे तो आपण यावेळेला लिहिणार आहोत. मुद्दा क्रमांक 1 लिहा. देवाने दिलेल्या मर्यादेत राहणे आवश्यक आहे. मुद्दा क्रमांक 1 लिहा. देवाने ज्या मर्यादा आपल्याला लावून दिलेल्या आहे त्या मर्यादेच्या आतमध्ये आपण राहणं हे फार गरजेचं आहे. आणि हा मुद्दा शिकण्यासाठी आपण रोमकरांचं पत्र 12वा अध्याय आणि वचन 3 आपण काढूया. आणि रोम येथील मंडळीला संत पाऊल हा आत्म्याच्या प्रेरणेने प्रत्येकाने आपापल्या मर्यादेमध्ये राहिलं पाहिजे या संदर्भात काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्यांना शिकवत आहे. आणि आपण पाहूया की त्या गोष्टी कोणत्या आहे. आपण वचन वाचूया आणि हा जो मुद्दा आहे हा आपण शिकणार आहोत, समजून घेणार आहोत. आपण कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानावरून मी तुमच्यापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना. येस, व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी संत पौल अतिशय स्पष्टपणे रोम येथील विश्वासणाऱ्यांना त्यांनी त्यांच्या मर्यादेत राहून आत्मिक जीवन जे आहे ते जगलं पाहिजे आणि आत्मिक जीवन त्यांना अशा प्रकारे जगता यावं या अनुषंगातून संत पौल येथील विश्वासणाऱ्यांना सांगत आहे की प्रत्येकाने वचन सांगत आहे की स्वतःपेक्षा योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक जे आहे ते काय करू नका, मानू नका. आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक काय करू नका, मानू नका. आणि अनेक वेळा आपण ज्या गोष्टी करायला नको आहे आणि ज्या गोष्टी देव आपल्याला करायला सांगत नाही अशा गोष्टी आपण ज्या आहे आपल्या स्वतःच्या योग्यते पलीकडे जाऊन करतो आणि देवाला कुठेतरी आपण ठेच जे आहे ते पोहोचवत असतो. पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला अनेक असे पुढारी पाहायला भेटतात किंवा अनेक असे कॅरेक्टर आपल्याला पाहायला भेटतात की ज्यांनी देवाच्या आज्ञेचं उल्लंघन जे आहे ते केलं. त्यांच्या ज्या काही मर्यादा होत्या, त्यांना ज्या काही सीमा देवाने लावून दिल्या होत्या त्यापर्यंत ते आपण पाहतो की ते तिथपर्यंत ते सीमित राहिले नाही, तर त्यांनी देवाच्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन त्यांनी उल्लंघन केलं आणि त्यांचं ते उल्लंघन त्यांच्या नाशाचं कारण जे आहे ते ठरलं. आपण सर्वच असे व्यक्ती जे पवित्र शास्त्रामध्ये आहे ज्यांनी आपल्या मर्यादेचं उल्लंघन केलं, त्यांना ज्या काही मर्यादा लावून दिलेल्या होत्या, त्यांना ज्या काही योग्यता ना आपण पाहतो की त्यांच्या ठेव होत्या ज्या लावून दिल्या होत्या
त्याच्या पलीकडे ते गेले आणि त्यांनी त्यांच्या स्वतःवरती समस्या ज्या आहेत त्या ओढून घेतल्या. आणि आपण सर्वच कॅरेक्टर बघणार आहोत, केवळ एक कॅरेक्टर आपण बघणार आहोत आणि ते आपल्याला पहिले शमूएल 13वा अध्याय आणि 8 ते 14 मध्ये पाहायला भेटतं. पहिले शमूएल 13वा अध्याय आणि 8 ते 14 मध्ये या ठिकाणी आपण शाऊल राजा जो आहे तो पाहतो. आणि परमेश्वर देवाने ह्याला इस्रायलचा राजा जे आहे ते केलेलं होतं. आणि ह्याची जी काही मर्यादा होती, राजाची जी काही मर्यादा आहे त्याच्या आतमध्ये राहून त्याने जो काही राज्याचा कारभार आहे तो बघायला पाहिजे होता. आणि ज्या गोष्टी त्याच्या अधिकारामध्ये येत नाही त्या गोष्टी त्याने त्या ठिकाणी करायला नको आहे. पण आपण पाहतो की ज्या गोष्टी त्याच्या अधिकारामध्ये येत नाही किंवा ज्या गोष्टी त्याच्या मर्यादेत येत नाही त्या गोष्टी त्याने हेतुपुरस्सर करून स्वतःच्या जीवनावरती जे आहे त्याने संकट ओढून घेतलं होतं. त्याच्या स्वतःच्या जीवनावरती त्याने जे आहे प्रॉब्लेम्स जे आहेत ते ओढून घेतले ते. आणि बघा, ज्यावेळेला हा संपूर्ण शास्त्रभाग आपण वाचतो तर आपल्याला कशा प्रकारे शाऊल राजाची जी मर्यादा होती त्याच्या पलीकडे जाऊन त्याने काम केलं आणि कशा प्रकारे त्याच्या राज्यामध्ये प्रॉब्लेम जे आहे ते क्रिएट झाले हे आपण वाचूया. कोणतरी वाचा ते वचन. शमूएलाने मुदत ठरवली होती ती प्रमाणे 7 दिवस तो वाट पाहत राहिला, पण शमूएल गिलगास आला नाही, म्हणून लोक त्याचकडून निघून पांगू लागले. तेव्हा होमबली व शांतपणे मजकडे आणा असे सांगून शौलाने स्वतःच होम केला. त्याने होमाची समाप्ती केली. तोच शमूएल आला. तेव्हा शौल त्याला भेटून नमस्कार करावयास बाहेर गेला. शमूएलाने त्याला विचारले, तू हे काय केले? शौलाने म्हटले, जेव्हा मी पाहिले की लोक मजकडून पांगत आहेत, ठरलेल्या मुदतीच्या आत आपण आला नाही आणि पलिष्टी लोक मिक्मास येथे एकत्र जमून आले, तेव्हा मी म्हणालो, आता पलिष्टी लोक गिलगात येऊन मजवर हल्ला करतील आणि मी तर परमेश्वराचा प्रसाद अजून मागितला नाही, म्हणून माझ्या मनाविरुद्ध वागणे भाग पडून मी होम केला. शमूएल शौलास म्हणाला, तू मूर्खपणा केला. तुझा देव परमेश्वर याने तुला केलेली आज्ञा तू मानली असती तर परमेश्वराने इस्रायलावर तुझे राज्य निरंतरचे स्थापिले असते. वचन 14 पण वाचा. पण आता तुझे राज्य कायम राहायचे नाही. परमेश्वराने आपल्यासाठी आपल्या मनासारखा मनुष्य झुंडून त्यास आपल्या लोकांचा अधिपती नेमले आहे, कारण परमेश्वराने तुला केलेली आज्ञा तू पाळली नाही. येस, व्हेरी गुड. आता ह्या ठिकाणी बघा काय होत आहे. जे काम याजकाचं आहे ते काम राजा करते. आता राजाने आपण पाहतो की देवाने त्याला दिलेली जी काही मर्यादा आहे तिच्या आतमध्ये राहून त्याने जो काही राज्यकारभार आहे इस्रायला संदर्भाचा तो पाहायला पाहिजे होता. पण आपण पाहतो की ह्या ठिकाणी राजाने जी मर्यादा देवाने त्याला लावून दिलेली होती त्याच्या पलीकडे तो गेला आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्याने जे काम याजकाचं होतं किंवा जे काम आपण पाहतो की शमूएलाचं होतं ना, जे काम आपण पाहतो ह्या ठिकाणी भविष्यवक्त्यांचं होतं. वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं की शमूएलाला जे आहे ह्या ठिकाणी येण्याकरता थोडा उशीर जो आहे तो झालेला आहे. आणि राजाने त्या ठिकाणी शमूएलाची जी काही वाट आहे ते पाहणं गरजेचं होतं. पण त्याने त्या ठिकाणी त्याची वाट जी आहे परमेश्वराच्या व्यक्तीची वाट जी आहे त्याने बघितली नाही आणि त्याने स्वतः त्या ठिकाणी अर्पण जे होमबली व शांत अर्पण जे आहे ती त्याने काही काही लोकांकडून घेतली आणि त्याचा जो काही होम आहे तो त्या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि मग लगेच शमूएल जो आहे त्या ठिकाणी काही वेळानंतर येत आहे आणि त्याला विचारते की तू हे काय केलं, कारण हे काम तुझं नाही. हे काम करण्यासाठी देवाने तुला निवडलेलं नाहीये. तू राजा आहे आणि जो काही कारभार राज्य संदर्भाचा आहे तो तुझ्या आपण पाहतो की अधिकार क्षेत्रामध्ये येतो. पण होमबली करणं किंवा आपण पाहतो की शांत अर्पण करणं हे तुझं काम नाहीये. आणि तू हा
मूर्खपणा जो आहे, वचन 13 ज्यावेळेला आपण वाचतो, वचन 13 पहा ताई, वचन 13. शमूएल शाऊलास म्हणाला, तू मूर्खपणा केला. तुझा देव परमेश्वर याने तुला केलेली आज्ञा तू मानली असती तर परमेश्वराने इस्रायलावर तुझे राज्य निरंतरचे स्थापिले असते. व्हेरी गुड. बघा, ह्या ठिकाणी शमूएल हा शाऊलाला म्हणत आहे की तू होमार्पण व शांतार्पण यांचं जे काही होम आहे तो तू करून मूर्खपणा केला आहे. कारण हे काम तुझं नाहीये. हे काम करण्यासाठी देवाने तुला नेमलं नव्हतं. तुला देवाने यासाठी नेमलं की तू इस्रायलावरती राजा म्हणून काय करावं, राज्य कारभार जो आहे तो पहा. पण तू मूर्खपणे केला आहे आणि तू अशा प्रकारे करून परमेश्वर देवाने जी आज्ञा तुला दिली होती तू काय केले नाही, तिचं तुने पालन जे आहे ते केलं नाही. आता यामुळं काय झालं की जे राज्य तुझं निरंतरचं, बघा निरंतरचं जे राज्य तुझं देवाने इस्रायलावरती काय केलं होतं, स्थापलेलं होतं ते आता तुझ्यापासून जे आहे काढून घेण्यात येत आहे. ते तुझ्यापासून काय होते, काढून घेण्यात येत आहे. आणि बघा लगेच त्याच्यापासून आपण पाहतो वचन ज्यावेळेला 14 आपण वाचतो तर वचन 14 मध्ये असं म्हणताय, पण आता तुझं राज्य कायमचं जे आहे ते राहणार नाही. परमेश्वराने शाऊलाला इस्रायलावरती निरंतरचं राज्य करण्याकरता राजा म्हणून नियुक्त जे आहे ते केलेलं होतं. पण त्याने ह्या ठिकाणी मूर्खपणा केला. त्याने त्याच्या ज्या काही मर्यादा आहे त्याच्या आतमध्ये राहून परमेश्वर देवाचा जो काही कारभार आहे तो त्याने पाहिला नाही. आणि त्याने स्वतःला आपण पाहतो की शमूएलापेक्षा त्याने स्वतःला काय केलं माहिती का, त्याने स्वतःला श्रेष्ठ जे आहे ते मानलं. त्याने त्या ठिकाणी स्वतःला जे आहे योग्यतेच्या पलीकडं ना, मी हे करू शकतो अशा प्रकारच्या योग्यतेच्या पलीकडे जाऊन त्याने त्या ठिकाणी जे काम शमूएलाच होतं ते त्याने केलं. आणि त्यामुळं झालं का, त्याचं जे काम आहे, त्याचं जे राज्य आहे ते राज्य कायमचं राहिलं नाही. आणि मग त्याला शमूएल म्हणत आहे की परमेश्वराने आपल्या मनासारखा मनुष्य शोधून त्याला आपल्या लोकांचा राजा जे आहे, अधिपती ज्या केला, कारण परमेश्वराने तुला केलेली आज्ञा तू काय केली नाही, पाहिली नाही. आता यात आपण काय शिकतो, ज्या गोष्टी परमेश्वर देवाने आपल्याला करण्यासाठी सांगितलेलं नाहीये त्या गोष्टी करण्याचं आपण आपल्या मनामध्ये कधीच आणू नये. ज्या गोष्टी देवाने आपल्याला करण्यासाठी निवडलेलं आहे त्या गोष्टी आपण आपल्या मर्यादेमध्ये राहून करणं फार गरजेचं आहे. जर आपण आपल्या स्वतःला इतरांपेक्षा जर श्रेष्ठ समजलो आणि इतरांची कामं जे देवाने आपल्याला करण्यासाठी निवडलं नाहीये ती जर आपण केली तर ज्या गोष्टी करण्याकरता देवाने आपल्याला निवडलेलं होतं त्या पण गोष्टी आपल्याला व्यवस्थित करता येणार नाही. आणि म्हणून आपण ही गोष्ट समजणं फार गरजेचं आहे की आपण आपल्या स्वतःला देवाने दिलेल्या जे काही मर्यादा आहे आपल्याला लावून दिलेल्या त्याच्या आतमध्ये राहून देवाचं काम आपण करणं फार गरजेचं आहे. हीच गोष्ट रोम करसपत्र ज्यावेळेला आपण वाचतो 12 अध्याय वचन 3 मध्ये संत पौल तेथील विश्वास काय करत आहे सांगताना आपल्याला दिसून देत आहे. आणि मग ह्या ठिकाणी जो काही शाऊल राजा आहे त्याने मर्यादेच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी होमार्पण शांतार्पण जे आहे देवाला काय केलं, होम केला. हा त्याचा मूर्खपणा होता. ह्या गोष्टी करण्यासाठी देवाने त्याला त्या ठिकाणी निवडलेलं नव्हतं. ह्या गोष्टी तू कर असं देखील देवाने त्याला सांगितलं होतं, पण त्याने त्या ठिकाणी देवाच्या आज्ञेचं काय केलं, उल्लंघन केलं. आणि त्याचे जे काही परिणाम आहे ते त्या ठिकाणी त्याला आपण पाहतो की भोगायला मिळाले. त्याचे जे काही परिणाम आहे त्याच्या आज्ञा उल्लंघनाचे त्याचे परिणाम त्याला त्या ठिकाणी जे आहे ते पाहायला मिळाले. त्याचं जे राज्य आहे ते देवाने निरंतरच जे आहे त्या ठिकाणी ठेवलं नाही. आणि आपण पाहतोय काही वेळेनंतर दावीद राजा त्या ठिकाणी जे आहे ते इस्रायलाचा राजा झाला हे आपल्याला दिसून येतं. मग आपण काय केलं पाहिजे, आपण देखील देवामध्ये चालत असताना आपल्या ज्या काही मर्यादा आहे त्या आपण कधीही काय करू नये, ओलांडू नये. ज्या काही आपल्या योग्यता आहे ना, ज्या
ज्या योग्यता ना आपल्या आहे त्या आपण त्याच्या आतमध्ये राहून देवाचं गौरव आपण केलं पाहिजे. कारण योग्यता ओलांडली की देवाची जी कृपा आहे जी आपल्यावर होत असते ती काय होते, ती अशी मागे जी ती हटत असते. आणि म्हणून देवाची कृपा आपल्या जीवनातून कधीही मागे हटू नये म्हणून आपण आपल्या ज्या काही योग्यता आहे, आपल्या ज्या काही मर्यादा आहे, आपल्या ज्या काही सीमा आहे त्या आपण ओळखणं आणि त्या आतमध्ये राहून देवाचं गौरव करणं फार गरजेचं आहे. कारण वचन सांगतं की जो कुंपण तोडतो त्याला सर्प दंश होतो. कुंपणाच्या आतमध्ये राहणं म्हणजे काय, देवाच्या आज्ञेमध्ये राहणं. कुंपणाच्या आतमध्ये राहणं म्हणजे काय, देवाने दिलेल्या ज्या काही आपल्याला योग्यता आहे, ज्या काही मर्यादा देवाने आपल्याला दिलेल्या आहे त्याच्या आतमध्ये राहणं म्हणजे देवाच्या आज्ञेमध्ये राहणं आहे. म्हणून आपण ह्या दिवसांमध्ये याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. दुसऱ्या क्रमांकाचा मुद्दा लिहा. या विषयाशी संबंधित आपला जो विषय आहे तो आहे आपल्या योग्यते पलीकडे कधी आपण जाऊ नये. यातला दुसऱ्या क्रमांकाचा जो मुद्दा आहे तो आपण लिहून घेणार आहोत. दुसरा मुद्दा लिहा. अभिमान माणसाला आपल्या मर्यादे पलीकडे नेतो. अभिमान आपल्याला आपल्या मर्यादे पलीकडे नेतो. जर आपल्यामध्ये गर्व आहे, जर आपल्यामध्ये अभिमान आहे, जर आपल्यामध्ये असा स्वभाव आहे जो इतरांचं खच्चीकरण करण्याच्या अनुषंगातून आपल्याला उकसवतो, आपल्याला काय करतो, तो उकसवतो की मी याच्यापेक्षा जास्त चांगलं करू शकतो, अशा प्रकारचा जो काही अभिमान आहे हा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रॉब्लेम जे आहेत त्यांना आमंत्रित करत असतो. बघा वचन काय सांगत आहे, नीतिसूत्रचं पुस्तक 6 नीतिसूत्रे 16 अध्याय आणि वचन 18 काय म्हणत आहे. नीतिसूत्रे 16 अध्याय आणि वचन 18. गर्व झाला की नाश ठेवलेला मनाचा ताठा अधपतनाचे मूळ होय. व्हेरी गुड. गर्व किंवा अभिमान जो आहे ना, गर्व माणसाला आपल्या मर्यादेच्या पलीकडे जाण्याकरता उकसवत असतो. आणि म्हणून आपण कधीही गर्व जो आहे तो करू नये. जर आपण गर्व केला तर त्याचे जे परिणाम आहेत ते कोणत्या स्वरूपामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्याला भोगावे लागतात, तर त्याचं जे काही उत्तर आहे ते ह्याच वचनाच्या अभागामध्ये पाहायला भेटतं की गर्व झाला की नाश येतो. लक्ष द्या, आपण ज्या मर्यादा देवाने आपल्याला लावून दिलेल्या आहेत त्याच्या आतमध्ये जर आपण राहिलो तर आपल्या ठाई गर्व हा मुळीच काय होणार नाही, येणार नाही. आणि जर आपण देवाने लावून दिलेल्या मर्यादेच्या आतमध्ये जर राहिलो नाही तर आपल्या जीवनामध्ये गर्व प्रवेश करेल आणि तो आपल्याला उकसवल. आणि ज्यावेळेस आपण उकसवले जातो त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण नाशाला आपल्या जीवनामध्ये आमंत्रण जे आहे ते देत असतो. आणि पवित्र शास्त्रामध्ये अनेक लोक हे गर्वामुळे उकसवले गेले आणि त्यांनी देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं आणि देवाचा जो काही न्याय आहे त्याला त्यांनी त्यांच्या जीवनात आमंत्रण दिलं. देवा जो काही नाश आहे ना, गर्वामुळं त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी नाशाला जो काही केलेलं आहे, नाशाला आमंत्रण जे दिलेलं आहे. आणि असे अनेक पुढारी आहे. आपण त्यापैकी काही पुढारी बघणार आहोत. एक पुढारी आपल्याला दुसरे इतिहास 26 अध्याय आणि 16 ते 21 मध्ये पाहायला भेटतो. पहा, दुसरे इतिहास 26 अध्याय आणि 16 ते 21 मध्ये काय लिहिलेलं आहे. तो समर्थ झाला तेव्हा त्याचे हृदय उन्मत्त होऊन तो बिघडला आणि आपला देव परमेश्वर याच्या आज्ञेचे त्याने उल्लंघन केले. धूप वेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला. आजरा याचक व त्याच्याबरोबर परमेश्वराचे याचक पण करीत असलेले 80 वीर पुरुष त्याच्या पाठोपाठ आत गेले. त्यांनी उजिया राजाला प्रतिकार करून म्हटले, हे उजिया, परमेश्वरा पित्तर धूप जाणणे हे तुझे काम नव्हे. अहरोनाचे वंशज जे याजक त्यांना धूप जाणण्याची पवित्र केले आहे त्यांचेच हे काम आहे. तू पवित्र स्थानातून निघून जा, कारण मर्यादेचे उल्लंघन केले आहेस.
अशाने परमेश्वर देवाकडून तुझा गौरव होणार नाही. तेव्हा उजियाला क्रोध आला. धूप जाळण्यासाठी त्याने हातात धुपाटणी घेतले आणि जो याचकान व संतापला असता त्याच्या देखत परमेश्वराच्या मंदिरात धूपवेदीजवळ त्याच्या कपाळावर कोड उठले. मुख्य याचक आजऱ्या व दुसरे सर्व याजक यांनी पाहिले तो त्याच्या कपाळावर कोड उठले आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. तेव्हा त्यांनी त्याला तेथून लवकर घालून दिले. परमेश्वराने आपल्याला तडाखा दिला आहे हे जाणून तोही उतावळीने बाहेर निघाला. उजिया राजा आमरण कोळी राहिला. तो कोळी असल्यामुळे एका घरात निराळा राहत असे. त्याला परमेश्वराने मंदिर वंचित झाले व त्याचा पुत्र योथाम हा राजघराचा कारभारी होऊन देशाच्या लोकांचे शासन करू लागला. व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी काय लिहिलं आहे की उजिया जो आहे त्याच्या हृदयामध्ये आपण पाहतो की गर्व जो आहे तो आला आणि त्या गर्वामुळं तो बिघडला आणि तो उकसवला गेला. लक्ष द्या, आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला गर्व, उन्मत्तपणा, अभिमानी स्वभाव ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये जन्माला येतो त्यावेळेला हा स्वभाव आपल्याला अशा गोष्टी करण्याकरता उकसवतो ज्या देवाने आपल्याला करायला सांगितलेल्या नाही. आता हा जो उजिया आहे हा राजा होता आणि त्याने परमेश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन केलं आणि धूप वेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी गेलेला आहे. लक्ष द्या, आता धूप जाळण्याचं जे काम आहे ते कुणाचं होतं तर अहरोनाचे जे वंशज आहे, जे याजक आहे, त्यांना धूप जाळण्यासाठी परमेश्वर देवाने पवित्र जे आहे ते केलं होतं. अहरोनाचे जे वंशज आहे ज्यांना आपण याजक म्हणतो त्यांचं हे काम होतं देवाच्या मंदिरामध्ये जाऊन धूप जाणं. पण राजा जो आहे ना, राजा गर्वाने भरला, राजा अभिमानात जे आहे तो भरला, राजाचं हृदय जे आहे ते उन्मत्त झालं आणि तो अशा गोष्टी त्या ठिकाणी करू लागला ज्या करण्याची आज्ञा किंवा ज्या करण्याकरता देवाने त्याला निवडलेले नव्हते किंवा देवाने त्याला ती आज्ञा दिली नव्हती. आणि तुम्हाला ते का ज्या वेळेला त्याने हे काम केलं, वचन सांगतं की परमेश्वर देवाने उजियाला जे आहे ना तडाखा जे आहे ते दिला. परमेश्वर देवाने उजियाला जे आहे ना आपण पाहतो की तडाखा दिला आणि त्याच्यावरती कोणत्या प्रकारचं त्याच्यावरती आपण पाहतो की त्याच्यावरती प्रॉब्लेम आले. बघा तुम्ही, वचन सांगते की त्याच्यावरती त्याच्या कपाळावर जे आहे ते कोड फुटला. त्याच्या कपाळावर त्या ठिकाणी आपण पाहतो त्याला ह्या प्रॉब्लेमला सामोरं जावं लागलं, त्याला ह्या समस्येला सामोरं जावं लागलं. आणि वचन हे पण सांगतं की तो आमरण जे आहे ना कोडी राहिला. आमरण उजिया जो आहे ना, वचन 21 मध्ये वचन 21 सांगतं की उजिया राजा आमरण कोडी जे आहे तो राहिला आणि एका निराळ्या खोलीमध्ये त्याला त्या ठिकाणी राहावं लागलं. म्हणजे विचार करा, एकेकाळी तो राजा होता, एकेकाळी संपूर्ण राज्य कारभार जो आहे तो पाहत होता, एकेकाळी अशा गोष्टी त्याच्या जीवनामध्ये होत्या. पण त्या ठिकाणी एका शिल्लक आपण पाहतो त्याच्या जीवनामध्ये काय आलं माहिती का, त्याच्या जीवनामध्ये गर्व आला, त्याच्या जीवनामध्ये अभिमान जे आहे त्याच्या जीवनामध्ये उन्मत्तपणा आला आणि त्या उन्मत्तपणाने त्याला उकसवलं, त्या गर्वाने त्याला उकसवलं आणि तो जाऊन देवाच्या मंदिरामध्ये जे आहे धूप जाऊ लागला, जे करण्यासाठी देवाने त्याला निवडलेलं पण नव्हतं, त्याला पवित्र पण केलं नव्हतं, याजक पण तो नव्हता. अहरोनाचे जे वंशज आहे ना त्यांना देवाने पवित्र केलं होतं ह्या कामासाठी, धूप जाळण्याच्या कामासाठी. लक्ष द्या, त्याने कोणतं काम केलं जे करण्यासाठी देवाने त्याला निवडलं नव्हतं आणि ते काम कशामुळे केलं, गर्वामुळे. मग आपण यातून काय शिकलं पाहिजे? जर आपल्या जीवनामध्ये जर गर्व आहे, आपल्या जीवनामध्ये जर अभिमान आहे, आपल्या जीवनामध्ये जर उन्मत्तपणा आहे,
तर हा उन्मत्तपणा आपल्याला देवाच्या विरोधामध्ये वागण्याकरता उकसवतो. आणि आपण उकसवल्या जाऊ नये म्हणून आपण सांभाळणं स्वतःला फार गरजेचं आहे. जर आपण उकसवले गेलो आणि ज्या गोष्टी देवाने आपल्याला करण्यासाठी सांगितलेल्या नाहीये त्या जर आपण केल्या तर आपल्या जीवनामध्ये आपण फार प्रॉब्लेम्सला जे आहे आमंत्रण देत असतो. आपल्या जीवनामध्ये आपण संकटांना जे आहे ते बोलवत असतो. आणि म्हणून आपण आपल्या स्वतःला सांभाळणं फार गरजेचं आहे. आपल्या मनामध्ये गर्व, उन्मत्तपणा, अभिमान हा मुळीच आपल्या जीवनामध्ये नको आहे. आणि ज्यावेळेला आपण गर्वविरहित जीवन जगू, देवाने आपल्याला लावून दिलेल्या ज्या काही मर्यादा आहे त्यामध्ये राहून आपण जीवन जगू, तर निश्चित अर्थाने परमेश्वर देव हा आपल्याला अधिक आणि अधिक आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. तिसरा मुद्दा क्रमांक 3 लिहा. मुद्दा क्रमांक 3 आहे, देवाने न बोलावलेल्या सेवेत प्रवेश धोकादायक आहे. मुद्दा क्रमांक 3 लिहा. देवाने न बोलवलेल्या सेवेत प्रवेश करणं धोकादायक आहे. आज अनेक लोक धोकादायक परिस्थितीमध्ये स्वतःला अडकून घेतलेल्या अवस्थेत आपल्याला दिसतात. आणि त्यांनी अशा प्रकारे स्वतःला धोकादायक परिस्थितीमध्ये का अडकवलं आहे? कारण जी सेवा करण्यासाठी देवाने त्यांना बोलवलं नाही ती सेवा करण्यासाठी ते आज आलेले असल्याला आपल्याला पाहायला भेटतं. बरं, वचन काय सांगितलं? इब्री लोकांचं पत्र 5वा अध्याय आणि वचन 4 काय म्हणत आहे? इब्री लोकांचं पत्र 5वा अध्याय आणि वचन 4. हा मान कोणी आपण होऊन घेत नाही, तर ज्याला देवाने अहरोनाप्रमाणे पाचारण केले आहे त्याला मिळतो. व्हेरी गुड. आता बघ, ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे पाहायला भेटतं की ही जी सेवा आहे, कोणती? याजकाची सेवा, पाळकीय सेवा, किंवा अशी सेवा जी 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 देवाने करण्यासाठी काय केलेलं आहे? निवड केलेली आहे. आता ह्या ठिकाणी वचन सांगत आहे, हा मान कोणी आपण होऊन घेत नाही. कोणता मान? सेवा करण्याचा. हा जो मान आहे सेवा करण्याचा, देवाची सेवा करण्याचा, कोणी आपण होऊन घेत नाही, तर ज्याला देवाने अहरोनाप्रमाणे पाचारण केले आहे त्याला तो मिळतो. आता देवाने जर एखाद्या व्यक्तीला सेवा करण्यासाठी जर निवडलेला आहे तर त्याच व्यक्तीने सेवा जी आहे ती केली पाहिजे. जर देवाने एखाद्या व्यक्तीला सेवा करण्यासाठी निवडलेलं नाहीये आणि असा व्यक्ती जर सेवेमध्ये येत आहे तर असा व्यक्ती स्वतःवरती संकट जे आहे ते ओढवून घेत असतो. असा व्यक्ती स्वतःवरती नाश जो आहे तो ओढवून घेत असतो. आणि आपल्याला अशा प्रकारे जी सेवा देवाने दिलेली नाहीये अशी सेवा करण्याकरता 3 लोक जे आहे आपल्याला दिसून येतात. त्यांनी ही सेवा त्या ठिकाणी करण्याची जी काही इच्छा आहे ती दर्शवली, परंतु देवाने त्यांना ती करण्यासाठी निवडलेलं नव्हतं, पण तरीही ती करण्याची इच्छा ते करत होते. वचन सांगते की त्यांच्यावरती परमेश्वराचा जो काही तडाखा आहे तो आला. त्यांनी देवाचा सेवक मोशे याच्या विरुद्ध जे आहे बंड केलं. आणि बघा, कोणीतरी गणना याचा 16वा अध्याय, गणना 16वा अध्याय आणि वचन 1 पासून 32 पर्यंत आपण वाचणार आहोत. आणि पहा, या ठिकाणी आपल्याला 3 व्यक्ती दिसतात ज्याचे नाव कोरह, दाथान आणि अबीराम आहे. आणि यांनी बघा ठिकाणी वचन वाचूया आपण जे आहे. येस, वाचा. कोरह बिन, इसहार बिन, कहात बिन, लेवी आणि रौबेन वंशातील अलियाबाचे मुलगे दाथान व अबिराम आणि ओन बिन पेलेत हे इस्रायलतील 250 लोकांना बरोबर घेऊन मोशे विरुद्ध उठले.
हे लोक सरदार असून मंडळीचे प्रतिनिधी व नामांकित पुरुष होते. ते मोशे व अहरोन यांच्या विरुद्ध जमा होऊन त्यांना म्हणाले, तुमचे आता फारच झाले. संबंध मंडळी पवित्र आहे, तसेच प्रत्येक मनुष्य पवित्र आहे आणि परमेश्वर त्यांच्या ठाई आहे. तर मग तुम्ही परमेश्वराच्या मंडळीवर वर्चस्व का गाजवता? हे ऐकून मोशे पालथा पडला. मग तो कोरह व त्याचे साथीदार यांना म्हणाला, परमेश्वराचे कोण व पवित्र कोण हे परमेश्वर उद्या सकाळी दाखवेल व त्यांना आपल्या जवळ येऊ देईल. ज्याला तो निवडील त्याला तो आपल्या जवळ येऊ देईल. आता असे करा, कोरहा व तू आणि तुझे सर्व सोबती दुपाटणी आणा आणि उद्या त्यात अग्नी ठेवून परमेश्वरासमोर धूप जाळा. मग परमेश्वर ज्या मनुष्याला निवडून घेईल तोच पवित्र ठरेल. लेवीच्या वंशजांनो, तुमचे आता फार झाले. तेव्हा मोशे कोरहाला म्हणाला, लेवीच्या वंशजांनो ऐका, तुम्ही परमेश्वराच्या निवास मंडपाची सेवा करावी आणि मंडळीचीही सेवा करण्यासाठी तिच्या समोर उभे राहावे, म्हणून परमेश्वराने तुम्हाला आपल्या जवळ येऊ दिले. या कार्यासाठी इस्रायलच्या देवाने तुम्हाला इस्रायल लोकांच्या मंडळीतून वेगळे केले आहे. हे काय थोडे झाले? तुला व तुझ्या सर्व लेवीय भाऊबंधांना परमेश्वराने आपल्या जवळ घेतले असले तरी याजक पदही तुम्ही मिळवू पाहता काय? यावरून तू व तुझे सर्व साथीदार परमेश्वराच्या विरुद्ध जमलेले आहात हे स्पष्ट होते. अहरोन तो काय की तुम्ही त्याच्या विरुद्ध कुरकुर करावी. मोशेने अलियाबाचे मुलगे दाथान व अबिराम यांना बोलावणे पाठवले, पण ते म्हणाले, आम्ही येत नाही. दुधामधाचे प्रभाव वाहणाऱ्या देशातून काढून तू आम्हाला या रानात मारून टाकण्यासाठी आणलेस, हे काय थोडे झाले? म्हणून तू आमच्यावर अधिकारही गाजवतो. शिवाय दुधामधाचे प्रभाव वाहणाऱ्या देशात तू आम्हाला मुळीच आणलेले नाहीस, अथवा शेते व द्राक्षमळी यांचे वतन आम्हाला दिलेले नाहीस. या लोकांच्या डोळ्यात तू धूळ फेकतोस काय? आम्ही येत नाही. तेव्हा मोशेचा कोप भडकला व तो परमेश्वराला म्हणाला, त्यांच्या अर्पणाची दखल घेऊ नकोस, मी त्यांचे एक गाढवही घेतलेले नाही. मग मोशे कोराहाला म्हणाला, उद्या तू आपल्या साऱ्या साथीदारांबरोबर परमेश्वरासमोर हजर हो. तू ते व अहरोन तुम्ही सर्व आपली दुपाटणी घेऊन त्यात धूप घाला. प्रत्येकी एक दुपाटणे, याप्रमाणे 250 दुपाटणी परमेश्वरासमोर आणावीत. तू व अहरोन यांनीही आपले दुपाटणे आणावे. तेव्हा त्यांनी आपले दुपाटणे आणून त्यात विस्तव ठेवला व त्यावर धूप घातला आणि मोशे व अहरोन यांच्या बरोबर ते दर्शन मंडपाच्या दाराजवळ उभे राहिले. कोराहाने त्यांच्या विरुद्ध सगळी मंडळी दर्शन मंडपाच्या दाराजवळ जमवली. तोच परमेश्वराचे तेच सर्व मंडळीला दिसले. परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला, तुम्ही या मंडळीतून वेगळे व्हा, म्हणजे एका क्षणात मी त्यांना भस्म करतो. तेव्हा ते पालथे पडून म्हणाले, हे देवा, सर्व देहधारी आत्म्यांच्या देवा, एका मनुष्याने पाप केले म्हणून सर्व मंडळीवर कोपायमान होतोस काय? मग परमेश्वर मोशेला म्हणाला, मंडळीला सांग की तुम्ही कोरह, दाथान व अबिराम यांच्या निवासस्थानापासून निघून जा. तेव्हा मोशे उठून दाथान व अबिराम यांच्याकडे गेला आणि इस्रायल लोकांचे वडील त्यांच्या पाठोपाठ गेले. तो मंडळीला म्हणाला, तुम्ही या दुष्ट माणसाच्या तंबूपासून निघून जा. त्यांच्या कोणत्याही वस्तूला शिवू नका, नाहीतर त्याच्या सर्व पापाचे भागीदार होऊन तुम्ही नाश पावा. मग ते कोरह, दाथान व अबिराम यांच्या डोळ्याजवळून निघून गेले आणि दाथान व अबिराम बाहेर निघाले व आपली बायका, मुले व तान्ही बाडी यांच्यासह आपल्या तंबूच्या दाराजवळ उभे राहिले. तेव्हा मोशे म्हणाला, मी हे सर्व कामे आपल्याच मनाने केलेली नाहीत, तर ती करायला परमेश्वराने मला पाठवले आहे. हे तुम्हाला दिसून येईल. इतर मनुष्यांच्या मृत्यूप्रमाणे यांना मृत्यू आला किंवा इतर सर्व लोकांप्रमाणे त्यांचे पारिपत्य झाले, तर परमेश्वराने मला पाठवले नाही असे समजा. पण परमेश्वराने काही अद्भुत गोष्ट घडविली, म्हणजे पृथ्वीने आपले तोंड उघडून यांना व यांच्या सर्वस्वाला घेऊन टाकले आणि हे अधोलोकात जिवंत उतरले. तर हे समजा की ह्या लोकांनी परमेश्वराला तुच्छ मानले आहे आणि पृथ्वीने आपले तोंड उघडून त्यांची कुटुंबे, कोराहाची सगळी माणसे व त्यांची सर्व मालमत्ता घेऊन टाकली. याप्रमाणे ते सर्वस्व अधोलोकात जिवंत उतरले. पृथ्वीने त्यांना गडप केले आणि मंडळीतून ते नष्ट झाले. पृथ्वी आपल्या हे गिळून टाकेल असे वाटून त्यांच्या सभोवती सर्व इस्रायल लोक त्यांच्या आक्रोश ऐकून पडून गेले. कुठपर्यंत वाचायचं बसतात? येस, व्हेरी गुड. आता बघा, ह्या संपूर्ण शास्त्र भागामध्ये आपण काय पाहतो की 3 व्यक्ती आहे, कोरह, दाथान आणि अबिराम. आता जी सेवा मोशे करत होता ती सेवा करण्याची इच्छा ह्यांनी दर्शवली आणि मोशेने देवाला ती सेवा करण्यासाठी निवडलेलं होतं. अहरोनाला आणि इतर जे काही लेवी वंश त्यांना देवाने सेवा करण्यासाठी निवडलेलं होतं. आणि हे जे लोक आहे, कोरह, दाथान आणि अबिराम, हे त्यांची जी काही सेवा आहे ते
करू इच्छित होते, पण देवाने त्यांना ही सेवा करण्यासाठी निवडलेलं नव्हतं. आणि आपण काय पाहतो की त्यांनी त्या ठिकाणी काही लोकांचा जो काही गुट आहे, वचन सांगतं की 250 लोक, वचन 2 मध्ये 250 लोकांना बरोबर घेऊन ते मोशे विरुद्ध उठले, मोशे विरुद्ध बंड त्यांनी केलं. आणि पहा, त्या ठिकाणी मोशे त्यांच्या समोर पालथा पडला. आणि परमेश्वर देवाने त्या ठिकाणी आपण पाहतो की हे दाखवून दिलं की मी कुणाला निवडलेलं आहे सेवा करण्यासाठी आणि कुणाला मी सेवा करण्यासाठी निवडलेलं नाही. आणि ह्या ठिकाणी हे जे तिघं मोशे विरुद्ध उठले होते, हे जे तिघं मोशेला त्या ठिकाणी 250 लोक घेऊन जे काही बोलत होते, देवाने सांगितले की तुम्ही यांच्यापासून दूर व्हा, म्हणजे मी एका क्षणामध्ये यांचा काय करतो, यांना मी भस्म करतो, यांचा नाश करतो. पण मोशे त्या ठिकाणी मध्यस्थी केली. मोशे त्या ठिकाणी म्हणाला की एका माणसाच्या पापामुळं तू सर्वांचा नाश करशील का? आणि मग त्या ठिकाणी देवाने त्यांना काही गोष्टी सांगितलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. आणि मग ते त्या ठिकाणी त्यांच्यापासून वेगळे झाले. ते त्यांच्यापासून काय झाले का? वेगळे झाले. आणि बघा, वचन सांगतं की त्या ठिकाणी कुटुंबे, वचन 32 ज्यावेळेला वाचतं, वचन 31 आणि 32, हे त्याचे सगळे शब्द बोलून संपता न संपता तोच त्यांच्या पायाखालची जी काही जमीन आहे, भूमी आहे, ती काय झाली, ती दुभंगली. आणि पृथ्वीने आपले तोंड उघडून ते त्यांची कुटुंबे, कोरह, सगळी माणसे व त्यांची सर्व मालमत्ता त्यांनी काय केली, घेऊन टाकली. कुटुंब पण गेले त्यांचे, ते पण गेले, कुटुंब पण गेले, आणि त्यांची मालमत्ता पण आहे, त्याच्यावर पण त्यांचा देवाच्या काय म्हणते का, देवाचा नाश. लक्ष द्या, आपण आपल्याला ज्या गोष्टी करण्यासाठी निवडल्या नाही ना, ते आपण मुळीच करू नये. ज्या गोष्टी करण्यासाठी देवाने आपल्याला पाचारलेलं नाही, बोलवलेलं नाही, जे काम करण्यासाठी देवाने आपल्याला सांगितलेलं नाही ना, ते काम आपण मुळीच करू नये. ते काम करण्यासाठी देवाने ऑलरेडी दुसऱ्या एका व्यक्तीला निवडलेलं आहे, तर त्याला ते काम करू द्या. जर आपण ते काम करायची जर इच्छा जर दर्शवली आणि त्यात जर देवाची इच्छा नाहीये, तर आपण आपल्या जीवनामध्ये जे काही संकट आहे, मरण आहे, नाश आहे, ते आपण ओढवून घेत असतो. आणि म्हणून आपण आपल्या स्वतःला सांभाळणं फार गरजेचं आहे. आपण आपल्या स्वतःला सांभाळणं फार गरजेचं आहे. आणि आपण जर आपल्या स्वतःला सांभाळलं तर निश्चित अर्थाने आपण आणखीन जास्त देवाचं गौरव आपल्याला देण्यात आलेले जे काही मर्यादा आहेत त्यामध्ये राहून केल्याशिवाय राहणार. देवबाप या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वादित करू. यावेळेला आपण